छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती। लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहात या शिवजयंतीच्या उत्साहामध्ये भक्तिभावाने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते। विविध ढोल पथकांनी दमदार वादन करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये शिवजयंती सोहळ्यात रंगत आणखीनच वाढली होती। शिस्तबद्ध नियोजन आणि उत्स्फूर्त सहभागामुळे क्रांती चौकात खऱ्या अर्थाने शिवशक्ती शिवभक्तीचा उत्सव साकार झाल्याचं पाहायला मिळालंय। देवयानी आबासाहेब जाधव। आज काय आणि काय म्हणून तू तयार झालेली आहे? आज आहे शिवजयंती आणि मी जिजाऊ म्हणून तयार झालेली आहे। काय संदेश देशील शुभेच्छा देशील शिवजयंतीचा? शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ सांगितला चालेल? छत्तीस हत्तीचे बळ, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय वा निस्तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जो जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। च्या आसपास आमच्या फक्त बहिणींचा सहभाग आहे या पथकामध्ये। या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि दरवर्षी आम्ही उत्साहाने आणि जोशाने पथक सादरीकरण करतो आणि महाराजांना मानवंदना देतो। साधारणतः किती सदस्य तुमच्या पथकात? जवळजवळ 450च्या आसपास आमचे पूर्ण मुलं मुली मिळून आहेत आणि 200च्या प्लस मुली आहे फक्त आमच्याकडे। शिवजयंतीला शिवाजी महाराज वंदन बरोबर, आम्ही फक्त शिवजयंती साजरा करण्यासाठीच पथक चालू केलेलं आहे। 9 वर्षापासून आम्ही फक्त शिवजयंती साजरा करतो आणि महाराजांना मानवंदना देतो। क्रांती चौकातच करता का शहरात परत इतर ठिकाणी पण करता? नाही, बाकी ठिकाणी पण असतात, पण आपलं मुख्य वादन क्रांती चौक महाराजांच्या पुतळ्यासमोर असतं। शिवजयंतीबद्दल काय सांगतात? नाही, शिवजयंती निमित्त आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना मी आमच्या रणझुंजार झुंजार वाद्य पथकातर्फे शुभेच्छा देऊ इच्छितो आणि पारंपरिकरित्या शिवजयंती साजरी झाली पाहिजे, कुठल्याही धिंगाणाने झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांनी। आज छत्रपती शिवाजी महाराजांचं पोशाख परिधान केला, काय सांगतात? मला आहे ना खूप आवडतं पोशाख परिधान करायला, खासकर छत्रपती शिवाजी महाराजांचं। आज शिवजयंतीचं नेमकं आज छत्रपती शिवाजी महाराजांचं काय उद्देश आज मनात ठेवून तू असं पोशाख तयार केला आणि तेच तू पूर्ण तुझ्या आयुष्यामध्ये ते अंमलात आणशील असं काय एखादं? सगळ्यात जास्त चांगलं शाळेत चांगलं होईल, हे शांतता राहते, कंट्रोल राहतो, बस संयम धीर। सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील तमाम रयतेला माझा मानाचा जय शिवराय। आपण सर्व छत्रपती शिवरायांच्या विचाराचे मावळे आहोत, विचाराचे वारसदार आहोत। यासाठी आज आपण 19 फेब्रुवारी सर्व जगामध्ये छत्रपती शिवराय जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साह साजरा होत आहे, याचा मला आनंद होतोय। आज खरंच हर्षोल्लासाचा दिवस आहे। आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगर समाज बांधवाच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांना शिवजयंती शुभेच्छा देतो आणि आज या महाराष्ट्राला, या देशाला छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड आणि 12 बुद्ध समाज एकत्र करून स्वराज्य उभा केलं, त्या शिवरायांच्या खऱ्या विचाराची आज महाराष्ट्राला गरज आहे। आज आपण बघतोय प्रचंड जातीवाद फोफावतोय, हा जातीवाद थांबला पाहिजे। आपल्या शिवरायांच्या विचारातून महाराष्ट्राला न्याय देता आला पाहिजे, ही भावना आज आमची आहे आणि या भावनेतून आम्ही सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभेच्छा देतो।